डिसेंबर 19 रोजी मौजे वांजोळा व साकेगाव शिवारातील शेतकऱ्यांना कृषी विभाग भुसावळतर्फे नैसर्गिक शेतकरी गट वांजोळा यांच्या माध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजना सन 23/24 अंतर्गत श्री प्रवीण कृष्णा काळे यांचे शेतात सभा आयोजित करण्यात आली होती। सदरील सभेमध्ये तालुका कृषी अधिकारी शुभम साहेब यांची उपस्थिती होती। तसेच कृषी सहाय्यक विलास बारी यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांची माहिती देऊन निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क कसे तयार करावे याची माहिती दिली व सेंद्रिय शेतीला लागणाऱ्या आवश्यक निविष्ठा जसे की प्लास्टिक ड्रम, S9 कचरा व जैविक खताचे महत्त्व सांगितले। त्यानंतर वसा नैसर्गिक सेंद्रिय गटाचे अध्यक्ष श्री शिरीष राणे यांनी 10 ड्रम बाबत माहिती देऊन भविष्यात सेंद्रिय शेतीला किती महत्त्व आहे याची जाणीव शेतकऱ्यांना करून दिली। सदरील सभेमध्ये सेंद्रिय शेती गटातील सदस्य सरपंच पती श्री गोपाल पाटील वांजोळा, प्रवीण कृष्णा काळे, सचिन सपकाळे, गणेश कुलकर्णी, पंकज कुरखले व किशोर सावळे व शिवारातील शेतकरी उपस्थित होते। सभा संपल्यानंतर तालुका कृषी अधिकारी श्री शुभम मेडसाहेब यांच्या हस्ते गटातील सर्व सदस्यांना प्लास्टिक ड्रमचे वितरण करण्यात आले। तसेच ऑनलाईन लॉटरीमध्ये लागलेल्या शेतकरी बांधवांना नॅनो युरिया व नॅनो DAP तसेच प्रात्यक्षिक विरहित मायक्रोन्यूट्रियनची देखील वाटप करण्यात आली आहे। किशोर सावळे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, वांजोळा। एक मिनट की आधा मिनट की अभी फोटो निकाल।